आज आपण बनवत आहोत कसाटा। ही एक मेक्सिकन डिश आहे। मेक्सिकन आहे पण आपण थोडी इंडियन पद्धतीने बनवतोय। हे मी कढईत तेल टाकले, तेलामध्ये चिली फ्लेक्स टाकले, चिली फ्लेक्स ऑरेगॅनो दोघं टाकले। ही शिमला मिरची कट करून ठेवली, ग्रीन शिमला मिरची। ॲक्च्युली याच्यामध्ये ग्रीन, येलो आणि रेड तिघं टाकतात। टोमॅटो, पनीर पण असे छोटे छोटे पीस केले, कट करून घेतले। आणि हा राजमा बॉईल शिजवून त्याला असं मॅश करून टाकले पूर्ण। एक टाकोच सारखंच आहे, टाकोच सारखाच प्रकार आहे। हे बघा भाज्या आपल्या शिजल्या आहे। याच्यात आपण मिरची पावडर टाकतोय थोडी, आणि मी थोडंसं हे चिली हे पण टाकलंय, रेड चिली सॉस पण टाकलाय। मिरची पावडर आणि रेड चिली सॉस आणि ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स आपण आधीच टाकले तेलमध्ये। आता आपण याच्यात, या भाज्या खूप शिजवायच्या नाहीयेत, अर्धवट शिजवायच्या आहेत। हे पनीर टाकूया कट केलेलं, हा राजमा टाकूया, सोपं आहे, खूप कठीण नाहीये, बनवायला इझी आहे असं। ही डिश बाहेर खूप महाग मिळते। हे बघा, हे स्टफिंग तयार आहे आपलं आता कसाटाचं। आता आपण तयार करूया इकडे। ही रोटी मी सकाळीच करून घेतली दुपारी, तिला अशी कच्ची पक्की शेकून घ्यायची। मी गव्हाचीच केली आहे, बाहेर जी मिळते ती मैद्याची असते। याला बटर लावून शेका किंवा मग घी लावून शेकलं तरी चालेल। अरे चीज राहिलं, सॉरी चीज राहिलंय, चीज टाकायचं याच्यात। त्याला छान कडक शेकून घ्यायचे, क्रिस्पी, कमी गॅसवरती। हे बघा, एक रेडी आहे आपला कसाटा, आणि दोन मी ठेवले भाजायला इकडे तव्यावरती। तेव्हा खूप छान क्रिस्पी होता, तेव्हा रेडी आहे हे। किती छान, बघा किती मस्त क्रिस्पी झालेला आहे, एकदम बाहेर सारखंच झालंय। आणि हा डिप पण मी घरीच बनवलाय, म्हणजे हा सॉस। याच्यामध्ये आपण मेयोनीज, टोमॅटो केचप, लाल मिरची पावडर, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ टाकलंय। डिप पण घरी छान होतं मंडळी। चला या मंडळी जेवायला।